पेपर फुटी ही या सरकारची ओळख असं बोललेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। हर्षवर्धन सपकाळांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। आधी नीट पेपर फुटी आणि आता टीईटी पेपर फुटी प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवर टीका केली आहे। त्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे। काय म्हणाले पाहूया। टीईटीचा पेपर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातच फुटल्याच्या बातम्या आहेत। रॅकेटला नेमकं राजकीय संरक्षण कुणाचं? विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की पेपर आधीच कुणाकडे पोहोचतोय याची चिंता करायची? तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला। प्रमाणे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोपाचं राजकारण चालू केलं। या प्रश्नावरून सरकारवर आरोप करायला सुरू केलं। मला तर असं वाटलं होतं की परीक्षा रद्द केल्यानंतर काँग्रेस असेल, ठाकरे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल सरकारच्या भूमिकेचं स्वागत करतील, कारण तुम्हाला शेवटी व्यवस्थेमध्ये काही गैरप्रकार घडल्यानंतर सरकार पावलं उचलतंय। पण काँग्रेस तथ्यहीन आहे। नेहमी काँग्रेस कुठल्याही प्रश्नावर आरोप करते, ही जनता पाहते। मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय, टीईटीचा पेपर फुटतो कसा? त्याचे धागेदोरे जे आहेत ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचं अपयश आहे। नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही।